शक्तीपीठ महामार्गाला सोलापूर जिल्हा माळशिरस तालुक्यातून देखील मोठ्या प्रमाणावर विरोध होताना दिसत आहे। याबाबत माळशिरस तालुक्यात ठिकठिकाणी शेतकऱ्यांच्या बैठकांचं सत्र सुरू असून लवकरच मोठे आणि तीव्र असे आंदोलन केले जाणार असल्याचं शेतकऱ्यांमधून सांगितलं जात आहे। महाराष्ट्रातील सर्वाधिक चर्चेत असलेला शक्तीपीठ महामार्ग प्रकल्प पुनश्च एकदा चर्चेत येताना दिसत असून सुरुवातीला पश्चिम महाराष्ट्रातील शेतकऱ्यांमधून तीव्र असा विरोध केल्यानं शासनानं या शक्तीपीठ महामार्गात बदल करून नवीन आराखडा तयार करण्यात आला। या आराखड्यानुसार हा शक्तीपीठ महामार्ग सोलापूर जिल्ह्यातून जात असून येथील शेतकरी शेतीवर अवलंबून असल्यामुळे त्यांच्यावर उपासमारीची वेळ येऊ शकते। तसेच माळशिरस तालुक्यात सर्वाधिक सुपीक जमीन असल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात येणार असल्याचंही दिसत आहे। त्यामुळे माळशिरस तालुक्यातून देखील या प्रकल्पास विरोध होत असल्याच्या कारणावरून शिवसेना मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे हे पंढरपूर पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमानिमित्तानं पंढरपूर दौऱ्यावर आले असताना शिवसेनेचे युवा नेते प्रगतशील बागायतदार तथा माळशिरस पंचायत समितीचे सभापती दत्ता मगर यांनी नामदार एकनाथ शिंदे यांची सदिच्छा भेट घेऊन माळशिरस तालुक्यातील मौजे निमगाव येथून जात असलेल्या शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांमधून होत असलेल्या विरोधाची सविस्तर माहिती दिली आहे। तसेच याबाबत निवेदन नामदार एकनाथ शिंदे यांना देण्यात आले। सदर निवेदनाची तत्काळ दखल घेऊन सभापती दत्ता मगर यांना आश्वासित केलेला आहे की लवकरच सर्व शेतकरी आणि संबंधित अधिकारी यांचे समवेत बैठक घेऊन याबाबत निर्णय घेण्यात येईल। तसेच शेतकऱ्यांना विचारात घेतल्याशिवाय कोणताही प्रकल्प उभारणार नाही। तसेच शेतकऱ्यांना विश्वासात न घेता शक्तीपीठ महामार्ग प्रकल्प लादला जाणार नसल्याचंही त्यांनी सांगितलेलं आहे। आमचा विरोध विकासाला आडकाठी नसून शक्तीपीठ महामार्गामुळे शेतकऱ्यांना कोणताही फायदा होणार नाही, उलट शेतकऱ्यांचे जीवनमान संकटात येणार आहे। त्यामुळे मी माळशिरस तालुक्याचा सभापती या नात्यानं उपमुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे साहेब यांना निवेदन दिलेलं आहे। आम्हा शेतकऱ्यांना आशा आहे शिंदे साहेब स्वतः एक शेतकरी असल्यानं आम्हा शेतकऱ्यांना नक्कीच न्याय देतील।